सैराट फेम अभिनेता अरबाज शेखनं त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, जो पाहून आपल्याही डोळ्यांच्या कडा पाणावतात। या व्हिडिओमध्ये तो एक अभिनेता म्हणून नाही तर एक लेक म्हणून मदतीची याचना करताना दिसतोय। ज्या बापानं वेळीच पोटाला चिमटा काढून लहानाचं मोठं केलं, त्याच बापाच्या उपचाराचा खर्च झेपेना म्हणून हतबल झालेल्या लेकानं आर्थिक मदतीचं आवाहन करत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। या व्हिडिओमध्ये अरबाज शेखनं रुग्णालय प्रशासनाच्या सक्तीवरही बोट ठेवलंय। अरबाजनं ज्या रुग्णालयामध्ये वडिलांना दाखल केलं त्या रुग्णालयानं त्यांच्याच मेडिकलमधून औषधं घेण्याची सक्ती केल्यानं त्यांना सांगितलेलं आहे। काही दिवसांपूर्वीच अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना औषधं आणि वैद्यकीय साहित्य रुग्णालयाच्याच आत असणाऱ्या मेडिकलमधून खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाईचा इशारा दिलेला होता। त्यानंतरही रुग्णालयानं अभिनेत्यावर केलेली सक्ती पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या। नमस्कार, मी अरबाज शेख। मी आता सोलापूरमध्ये नोबल हॉस्पिटल समोर उभा आहे। पप्पांना 8 दिवस झाला हॅमरेज झालाय म्हणून ब्रेन हॅमरेज झालाय म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला ॲडमिट केलं आहे। तर त्यांचा हार्टचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्यांना नोबेलला शिफ्ट केलं होतं। आणि नोबेलचा अनुभव मला इतका घाण आला की जेव्हा आम्ही पेशंटला ॲडमिट केलं तिथे, तर 10,000 आधी डिपॉझिट भरायला सांगितलं, आम्ही ते भरले। आणि जेव्हा त्यांनी मला काही गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की ह्या गोळ्या आपल्याला लागतील, आणि मग मी त्यांना विचारलं की मी हे बाहेरून आणू शकतो, तर त्यांनी सांगितलं की नाही, आमच्या मेडिकलमधूनच तुम्हाला त्या गोळ्या घ्याव्या लागतील, काही इंजेक्शन असतील ते तुम्हाला इथूनच घ्यावं लागतील। तर जेव्हा मी इथून त्या गोळ्या घेतल्या तर ते जवळजवळ सगळ्या गोळ्या 40,000च्या पेक्षा जास्त होत्या। त्यांनी मला ते म्हणजे 3 टाईम मला त्यांनी त्या गोळ्या आणायला सांगितल्या। तर 40,000 रुपये जेव्हा मी हे सगळं बघितलं, त्यांच्याच मेडिकलमधून घ्यायला पाहिजे हा फोर्स त्यांचा मी बघितला। आणि जेव्हा ह्याच्या आधी पप्पांना जिथे ॲडमिट केलं होतं तिथे असं काय मला आढळलं नाही। मी त्याच गोळ्या बाहेरून आणायचो, तर ते मला जवळजवळ अर्ध्या किमतीत मला मिळत होत्या। जवळजवळ आता 40,000च्या जरी गोळ्या मी बाहेरून जरी घ्यायचा विचार केला असता तरी मला 20,000पर्यंत त्या पडल्या असत्या। पण इथे एवढी लूट होतीये। माझ्या बापाला मला मरताना नाही बघायचं आहे, आणि म्हणून मला असं डिसिजन घ्यावं लागलं की त्यांना नोबेलमधून शिफ्ट करावं लागलं। आणि इथे खूपच वाईट अनुभव होता मला आजचा। ह्याच्यावर जाणकारांनी ह्याच्यावर काहीतरी मला सांगावं की माझ्या वडिलांना मी कुठे ट्रीटमेंट करायला पाहिजे आणि कसं ट्रीटमेंट करायला पाहिजे, मला आता काहीच कळत नाही आहे। पण माझ्या बापाला मला वाचवायचं आहे काही करून। मला मदत करा प्लीज। अरबाज शेखच्या आरोपांची एफडीए कडून दखल घेण्यात आलेली आहे। खासगी रुग्णालयातील मेडिकल सील करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। अरबाज शेख या अभिनेत्यानं केलेल्या एका व्हिडिओमधून त्याने जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांची एफडीएने दखल घेतलेली आहे। खासगी रुग्णालयातील मेडिकल सील करण्याचे आदेश देण्यात आले। सोलापूरमधील या रुग्णालयासंदर्भात अरबाज शेख यानं व्हिडिओ केलेला होता। कशा पद्धतीने रुग्णालयाच्या मेडिकलमधून औषधं घेण्याची सक्ती करण्यात आलेली होती आणि कशा पद्धतीने लूट सुरू आहे असं त्याने यामधून आरोप केलेले होते, आणि याची दखल एफडीएने घेतली आहे आणि या रुग्णालयातील मेडिकल सील करण्याचे आदेश देण्यात आले। औषध याच मेडिकल मधून घेतलं पाहिजे, या प्रकारचा किंवा याच्या व्यतिरिक्त कोणत्याही परवानाधारक मेडिकल मधून घेऊ शकतात अशा प्रकारचा या ठिकाणी फलक प्रदर्शित केलेला नाहीये। हे मान्य आयुक्तांचं जे परिपत्रक होतं त्याचं उल्लंघन दिसून येते। त्यासोबत या ठिकाणी असं दिसून येते की आपले या हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून प्रिस्क्रिप्शन डायरेक्ट या मेडिकल मधील त्यांच्या कम्प्युटरवरती डिस्प्ले होत आहेत, आणि त्यानुसार हे औषध पेशंटना फक्त या ठिकाणी औषधाचे बिल भरण्यासंदर्भात पाठवतात। पेशंटला कोणत्याही पेशंट किंवा त्याच्या नातेवाईकांना प्रिस्क्रिप्शन दिलं जात नाहीये। माझ्या तपासणीमध्ये असं दिसून येते की यांनी एक्सपायरी जे मुदतबाह्य झालेली जी औषध आहेत ते ऍक्च्युली स्वतंत्रपणे त्यांनी ओळख चिठ्ठीसह साठवणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी अशी काही औषधं त्यांनी विक्रीयोग्य औषधासमोर साठवलेली आहेत। त्याच्यानंतर जे 2 to 8 डिग्री ज्याला आपल्याला शीत पेटीमध्ये फ्रीजमध्ये साठवणं गरजेचं आहे, अशा औषधं त्यांनी रॅकमध्ये सर्वसामान्य तापमानात साठवल्याचे दिसून येते। मान्य आयुक्तांच्या परिपत्रकाचं तर उल्लंघन आहेच, त्यासोबत असे काही गंभीर मुद्द्यांचं उल्लंघन दिसून येते। त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती तात्काळ कारवाई करतो। दर्शनी ही जी काही उल्लंघन आढळलेली आहेत ती जन आरोग्याच्या आणि जनस्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत घातक असल्यामुळे मी आज या दुकानाला तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश देतोय।
तर या रुग्णालयानं अरबाज शेखचे सगळे आरोप फेटाळलेले आहेत. अरबाजनं रुग्णालय प्रशासनाशी संवाद साधला नाही. अरबाज आरोप करू शकतोय, आम्ही त्याला रोखू शकत नाही, असंही या रुग्णालयानं आपली भूमिका मांडलेली आहे. तर अरबाज शेख यांना केलेल्या आरोपांचं खंडन या रुग्णालयाकडनं करण्यात आलेलं आहे. अरबाजनं रुग्णालय प्रशासनाशी कोणताही संवाद साधलेला नाही. अरबाज आरोप करू शकतोय, आपण त्याला रोखू शकत नाही, असंही रुग्णालय प्रशासनानं सांगितलं. नोबेलचा अनुभव मला इतका घाण आपण सगळं करू. आता आलाय मी, आता त्याला बोलून निघालोय व्हिजिटला. मी संध्याकाळी ना त्याला बोलतो. मग मला फोन आला, त्याने ऍडव्हान्स भरत नाहीये. मग नंतर काहीतरी भरले. मग मेडिसिनचा काय प्रॉब्लेम आहे, खूप महाग आहे. म्हणजे ठीक आहे, मी आल्यावर बघतो, तुम्ही मेडिसिन घ्यायला सांगा, सुरू करायला सांगा, जे काय. एवढंच झालेलं आहे. त्यानंतर तो डिस्चार्ज घेऊन, मी जेव्हा परत आलो तोपर्यंत तो डिस्चार्ज घेऊन गेला. आणि तो काहीतरी व्हिडिओ करून टाकतोय. आता त्याच्यामध्ये काय जे काय सांगते त्याच्यामध्ये तुम्ही चौकशी करू शकता. बिल झालं होतं आणि आपल्या मेडिकल मधून घेण्यासाठी कंपल्शन केलं होतं, असे देखील आरोप त्यांनी व्हिडिओ आरोप करू शकते सर, कोणी कंपल्शन करत नाही. आता तुम्हाला माहित आहे, आता पहिल्यापासूनच कंपल्शन नाहीये, पण लिहून लावायला जे सांगितलं ते आम्हाला अधिकृत अजून काय त्याचा हे आलेलं नाही, बाबा हे लावा म्हणून. आलं तर जे काय येते लगेच आपण करतो. मुंबईमधून एक महत्त्वाची बातमी. चेन्नई आईस्क्रीम कंपनीवर